मुंबईकरांविषयीची महत्त्वाची बातमी आहे। दादरमधील टिळक पुलाच्या रचनेमुळे रहिवासी हैराण आहेत। वाहतूक कोंडीमुळे पुलाचं रुंदीकरण केलं जाणार आहे, पण टिळक पुलाचा काही भाग इमारतीच्या खिडकीलगत आलाय। पालिका आणि महारेराद्वारे या ठिकाणी केबल स्टेड उड्डाण पूल तयार केला जाणार आहे। भविष्यात या उड्डाण पुलामुळे रहिवाशांना मात्र त्रास सहन करावा लागणार आहे। या रहिवाशांकडून पत्रव्यवहार करून योग्य उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली जाते आणि याबाबत आढावा घेतलेला आहे आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांनी। दादर तसेच मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून मुक्तता करण्यासाठी दादर टिळक पुलाचं रुंदीकरण मुंबई महानगरपालिका तसेच महारेलकडून होत आहे। मी सध्या दादर टिळक पुलावरती आणि या दादर टिळक पुलाच्या बाजूलाच खरं तर रुंदीकरणाचं काम सुरू झालेलं आहे। पिलर्स आणि गर्डर्स या ठिकाणी उभारण्यात आलेले आहेत। मात्र जे पिलर्स या ठिकाणी या पुलाचे उभारण्यात आले त्याच्या बाजूलाच खरं तर एक ब्रिटिशकालीनपासून जी सोसायटी आहे ती या ठिकाणी आहे। हा पूल ब्रिटिशकालीन आहे। या पुलाला सुद्धा जास्त वर्ष झाले, तसे या विष्णू निवास आणि वसंत निवास सोसायट्यांना सुद्धा 89 वर्ष पूर्ण झालेले आहेत। मात्र या पुलाचं बांधकाम आहे ते गर्डर आहे ते एकदम या इमारतीला खेटून असल्यामुळे पुढे भविष्यामध्ये या इमारतीतील नागरिकांना सुद्धा त्रासाला सामोरं जावं लागणार आहे। ट्रॅफिक असेल, अपघात असेल, यामुळे या रहिवाशांवरती सुद्धा परिणाम होऊ शकतो। मात्र या रहिवाशांची कुठेतरी विसंवाद हा मुंबई महानगरपालिका आणि महारेलचा असल्यामुळे यांची सुद्धा गैरसोय होते। असा जो एकंदरीत पत्रव्यवहार आहे रहिवाशांकडून मुंबई महानगरपालिकेला करण्यात आलेला आहे। मात्र या पुलाला बांधकामाला एकूण 350 कोटींपेक्षा जास्त खर्च करण्यात येतोय। 375 कोटी या पुलाला खर्च होतोय। मात्र या पुलाचं बांधकाम सुरू झालं असून पुढील काही वर्षामध्ये हा पूल बनून हा नागरिकांसाठी तसेच प्रवाशांसाठी तयार करण्यात येणार आहे। पुलाचं बांधकाम वेगाने होत असून या पुलावरती 3 मार्गिका उभारण्यात येणार आहेत, ज्यामुळे वाहतूक कोंडीतून मुंबईकरांची मुक्तता होणार असल्याचं सांगण्यात येते। मात्र रहिवाशांना याचा त्रास होणार नाही अशा प्रकारचं सुद्धा कुठेतरी वक्तव्य हे मुंबई महानगरपालिकेकडून करण्यात येत आहे। कॅमेरा पर्सन मिलिंद नाईकसह स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।